एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी। हल्ली हॉटेलात किती जेवलो ना तरी आईच्या हातच्या त्या साध्या जेवणाची चव कशालाच येत नाही। आज अगदी आई करायची ना तसंच पारंपरिक पद्धतीने उडदाचं घुटं बनवते। तर खूप साधी सोपी रेसिपी आहे। तर आता इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। तर एक सपाट वाटी इथे उडदाची डाळ घेतली आहे। आता ही उडदाची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे, कारण काय होतं, उडीद डाळ कच्ची शिजवण्यापेक्षा मंद आचेवर हलकी भाजून घेतली तर डाळीचा कच्चा आणि उग्रवास पूर्णपणे निघून जातो आणि काळ्या उडदाच्या डाळीला शिजवल्यावर एक नैसर्गिक चिकटपणा असतो। तर डाळ भाजून घेतल्यामुळे तो अति चिकटपणा कमी होतो आणि घुटं पण छान एकजीव होतं। तर आता इथे डाळ मंद आचेवर खरपूस अशी भाजून घेतली आहे। नंतर एका बाउलमध्ये काढून ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आधी धुवायची नाही आहे, तर इथे आपण आधी भाजून घेतली आहे नंतर धुवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आता कुकरमध्ये स्वच्छ धुतलेली डाळ घ्यायची आणि याच्यामध्ये अंदाजाने 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर 4 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित अशी डाळ शिजली जाते। आता गॅसवर कुकर ठेवायचा, गॅस चालू करायचा आहे आणि 4 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित डाळ शिजली जाते। तर डाळ मऊ शिजली पाहिजे, पण तिचा लगदा होऊ द्यायचा नाही आहे। तर इथे आता आपल्याला पुढचं साहित्य खोबरं, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं लागणार आहे। तर सर्वात आधी इथे कढईमध्ये आपल्याला मिरची थोडासा डाग येईपर्यंत भाजून घ्यायची। नंतर यामध्येच आता खोबरं घालायचे आणि छान अशी भाजून घ्यायची। तर इथे फक्त आपल्याला मिरची आणि खोबरंच भाजायचं आहे। आता भाजून झालं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हे मिक्सरला आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी आधी खोबरं, मिरची घेते, नंतर लसूण, आलं, कोथिंबीर आणि 2-3 पानं कढीपत्त्याचे घालायचे आहेत। तर लसूण इथे आपल्याला सरळ हातानेच वापरायचा आहे, म्हणजे उडदाच्या डाळीचा उग्रपणा कमी होतो आणि छान खमंगपणा येतो, त्यामुळे लसूण आपल्याला बऱ्यापैकी वापरायचं आहे। आता इथे मसाले तर अगदी थोडेच घेतलेत आपण इथे। तर मोहरी, जिरं, धना पावडर, इथे मी माझ्याकडं घरगुती मसाला होता तो घेतलाय, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि हिंग घेतली आहे। तर इथे कोथिंबीर, कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या आणि जे आपण मिक्सरला वाटण केलं होतं ते। तर आता 4 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय। तर डाळ अशी व्यवस्थित शिजली। तर आता आपल्याकडे रवीने घोटलं जातं, तर माझ्याकडे आता रवी नाही आहे, त्यामुळे मी इथे ग्लासाने हे घोटून घेते। तर अशा पद्धतीने जास्त लगदा पण नाही करायचा, थोडीफार डाळ शिल्लक राहील इतपत ठेवायची। आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे आणि तेल चांगलं तापलं की मोहरी घालायची। मोहरी तडतडली की जिरं घालायचे आणि हिंग घालायचे। आता उडीद डाळ पचायला जड असते, त्यामुळे हिंग आवर्जून वापरायचं आहे। नंतर कढीपत्त्याचे पानं घालायचे आणि जो वाटून ठेवला होता ठेचा तो घालायचा आहे। आता हा वाटलेला किंवा तुम्ही जर कुटून घेणार असेल तर तो ठेचा फोडणीत टाकल्यावर तो मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि छान परतला की नंतर आपल्याला मसाले घालायचे आहेत। नंतर जी आपण उडीद डाळ शिजवून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे। आता हे दोन्ही चांगलं परतून घ्यायचं आहे। आता हे छान परतलं की यामध्ये आता कोमट पाणी घालायचं आहे आणि घुटं जास्त घट्ट किंवा पातळ नसावं। जर डाळ शिजल्यावर खूप घट्ट वाटली तर यात फक्त गरम पाणीच घालायचे, थंड पाणी वापरायचं नाही। आणि थंड पाणी घातल्याने डाळ आणि पाणी वेगळं होतं, त्यामुळे इथे गरम पाणीच घालायचे। नंतर इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे। आता हे छान असं मिक्स करून एक उकळी येऊ द्यायची। उकळी आली की 2 हिरव्या मिरच्या मध्ये चीर देऊन घेतल्या होत्या त्या घालायच्या, नंतर कोथिंबीर घालायची आणि इथे लिंबाचा रस घालायचा आहे। आता ही ते चांगली उकळी काढून घ्यायची आहे। तर तयार झाले आपलं हे पारंपरिक पद्धतीने उडदाचं घुटं। तर खूप कमी साहित्यात आणि एकदम भारी उडदाचं घुटं इथे तयार झालं आहे। तर हा एक घास प्रेमाचा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।